नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधाय सुरसौख्यदुःखसत्कारणाय वितथाय नमो नमस्ते। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिर्भजन्तुः जायते प्राज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। त्वयिपायनोष्ठपुटनिःसृतमप्रमेयं पुण्यं पवित्रमथ पापहरं शिवञ्च यो भारतं समधिगच्छति वाक्यमानं किं तस्य पुष्करजलैः अभिषिञ्चनेन। जयति पराशरसूनुः सत्यवती हृदयनन्दनो व्यासः यस्यास्य कमलगलितं वाङ्मयममृतं जगत्पिबति अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नप्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो महद्भ्यः नमः अर्भकेभ्यः। जनमेजयाल प्रश्नेक वैशंपायन तगेल कसं ते हरिवंशाच काणी मुखारशीता स प्रलंबासुर म्हणून तसलो एक राक्षस तो एक कडेन रूप बदलायसून घेवन येवन खंय हे राम म्हळ्यार बलराम आनी कृष्ण बंडीर म्हणजे तसले एक वटवृक्षाचे मुळांत तो खेळता आशिल्ले ते त्या कालाची एक नमने मस्त नमने क्रीड आशिल्ली ती म्हळ्यार आतां सकट तसल क्रीड सकट जागतीक मट्टारी मस्त उण जायत आयल्या ताका दुसरें कारण आसा कसने खर्ची ना अशी आसपास परिसरा मेळचे तसले फातोर की फळ की एकय झाड्ड की एकय दुसरं सकड पान्न की हें सकड घेवन खेळ खेळचे। बुगरी आट म्हूण आशिल्ले बुगरी मागीर चेंडू ते आतां स परिष्कृत जाला। चिनी दांडू म्हूण आशिल्ले कंडमुच्चाले म्हूण आशिल्ले हे सकड एक कालांत सुलभ भितर चेडवांक क्रीडेंत तल्लीन करचे आशे तसल खेळ जावन आशिल्लेची आनी चिट्टबिल म्हूण आशिल्लें। चिट्टबिल म्हूण म्हळ्यार रुखाचे ते त्रिकोणाकार दवरून ताका कसं म्हळ्यार एक रब्बर अशी बांदताची ताज्या आडक्या फातर दवरचे आनी खंय फळां मारका एक पक्षी मारका काण अशें ताणून सोडचें फटक्क वचून पडता थंय तसले सकड खेळ ते अशें सकड खेळचे तसले एक खेळ सकड तांणी सकड कृष्ण बलराम गोपिका तांणी सर्व खेळता आशिल्लेची अशी खेळता आशिल्ले तेन्ना अथातो जातहर्षांतो वसुदेवसुतविभो तत्तालवनमुत्सृज्य भूयो भंडीरमागतौ। ते समयारी ती गोरवां वचून दष्टपुष्ट जावन वाडटात खंय म्हळ्यार कसल ते एक धेनुकासुरांनी आसा तांगेले सकड संहार जाला तदोचसून आतां तांकां लायक चर्चा सकड जावकाचे सकड मेळच्या सूर जाले समा दूद दिताले खंय गोरवां सकड भारी एक नमूने पुष्टी समृद्धी चडता आशिल्ली सकड अशी सकड खेळांत तल्लीन गेले तेन्ना हो प्रलंब म्हण तसलो एक गोपाल वेश घालून तांगेले ओट्ट मेळून खेळता ते कसल खेळ म्हूण म्हळ्यार
ते बंडीर म्हणजे तसले एक रूकच नव आहे. ताज्याद्राक कितली डिस्टन्सार तुका न्हू थंय तुका न्हू तांणी धांवचें एकय त्या रुखाक फातर मारचो. कोण सोलवताच की गेलवा लँक तांणी उखोळून व्हरका भुज्यार दवरून. अशी तो प्रलंबासूर म्हणटलो हांकां कळलेलो ना. गोपिकालय गोपरूप जावन घेवन आयला. श्रीदाम म्हणटलो कृष्णाल तुका सोलवल खंय. तशी ताणें कृष्णाक उखोळून घेवन व्हेलो. मागीर प्रलंब म्हणटलो बलरामा तुका सोलवलो. आतां बलरामाक ताण उखोळून व्हरका. ताण खांद्यार बसकार हाडून घेतलो बलरामाक. खांद्यार बसकार हाडून घेवन खंय ते वृक्षा लागीं व्हरका. न्ही थंय वता म्हणटा तो रूप बदलायशिल्लो ताणें. आपण राक्षस म्हणून दाखोवन दिलें बलरामाक. बलरामा भंय केलें ए म्हाका खंय व्होन व्हरस किंवा म्हण घेवन कृष्णा म्हण आपयलें खंय ताणें बलरामान. कसलना कसलें भित्त तूं तुगेल स्वरूप कसन म्हूण तूं एक पाटी योचन कर. तुगेल स्वरूप योचन केल्लें तूं तुका प्रलंबासूर कसो न्ही म्हणून म्हणाल खंय तो. कोण बलराम म्हळ्यार रे बलराम म्हळ्यार रे संकर्शण स्वरूप जावन आशिल्लो तसलो आदिशेश. आदिशेश म्हूण म्हळ्यार ताका सगळी भूंय तागेल 1000 हेडे भितर एक हेड्यांत राबल्या खंय. ती कशी राबल्या म्हूण म्हळ्यार एक सासाम मात्यार पडल्यार कशी जड जायना की. आमकां सर्वांक स्वामी मात्यार मंत्राक्षत घालता आशिर्वाद दिताशी. आमगेले मात्यार ते मंत्राक्षत जड जाता आमकां आशिर्वाद तो. त्या आदिशेशाक ती भूंय म्हळ्यार तितलो हगोर खंय. तितलो शक्तिवंत जावन आशिल्लो तसलो बलरामाक आपणाली शक्ती कळ म्हळ्यार कसो न्ही. कृष्णान सांगलें कुडलें कळ्ळें खंय ताण काण ते प्रलंबासुराक काण मार पळो. मारलेलो पेट्ट प्रलंबासूर थंय मोन पडता खंय. मागीर इंद्रपुजन ते गोपगोपी सकड ಒಟ್ಟು सर्व सकड ಒಟ್ಟು ಸೇರುवन ते गोवर्धन पर्वता लागीं इंद्राक पूजन कोरका अशें म्हूण निर्धार करताच. कसल्याक इंद्राक पूजन कोरका म्हूण म्हळ्यार तांणी सर्वान लेखीन कसन म्हूण म्हळ्यार इंद्र आमगेलो परमाराध्य देवता. एक वर्सा एक पटी ताका आमी सर्व नमुन्याचे भक्ष्य भोज्य हे सगळं नैवेद्य दिवन एक ध्वज वैरी ते उडावण कोरका आरोहण करचें आनी ते गोवर्धन पर्वताक सुत्त येवचें अशी ताणें सकड निर्धार केलो. म्हळ्यार तो इंद्र आमकां पावस दिता मागीर आमकां बेळ दिता. आमगेले सर्व नमुने पोशकाक पोशणेक तो अन्नदाता जावन आसा अशें म्हूण सांगून सकट तांणी लेखलें खंय गिरियज्ञ कोरका अशें म्हूण सांगून. कृष्णा हें कळ्ळें कसो करता आसत तुमी. ताणें सकट विवर दिलें अशें अशें म्हणून. न्हय कोणकी तुमकां उत्पन्न दिवचें तुमी कोणाकी पूजन करचें तें कशें समजता. इंद्रा बदल तुमी गोवर्धन पर्वताक पूज करा. कस्सान सगळें तुमी हाडलेलें की भक्ष्य भोज्य दूद तूप धंय लोणी कसं तुमगेलें सगळं हाडलेलें आसा तें गोवर्धन पर्वताक अर्पण करा तागेली पूज करा अशें म्हणटा. ताणें सर्व जनान ते गोवर्धन पर्वता पूज केली खंय. इंद्राल पुजा अर्धाक राबली. इंद्राक कोपयलो प्रती वर्स करता तसलो पूज मिगेल राबयल हानी म्हूण हांकां शिकयता म्हूण ताणें कोण तो मेघराज म्हूण आसा ताका अनुज्ञा दिली खंय. वृंदावन सगळें बुड्डोन वचका त्यान म्हणे तूं पावस हाडून दिवका. हांगा गोरवां गिरवां गोपा तान्नी हान्नी पुरा ते उवाऱ्या पावसान तूं व्होळ नची तशी जेवका. त्यान म्हणे पावस हाडय म्हूण सांगलें खंय तशी पावस आयलो.
सगळे गोवर्धन पर्वत तो बुड्डून वतके म्हणजे ना म्हणे पावसो एक एक हन म्हूण म्हळ्यार हस्ते सोंडेलशी त्यान म्हणे थोर उदका हन पडताच खंय अशी पडता आसतना हे गोपांक गोवळांक थंय आशिल्ले तसल गोरवांक त्या पावसान तूं सैसून घेवचें जाय न्ही. तांणी सर्व कृष्णान उडगासकाळ कृष्णा कसल कश्ट आयला आमकां तूं सांगून अशें शिजल न्हय आमकां रक्षण कोरका म्हूण ते कृष्णा लेगीत तांणी प्रार्थना करताची. अनन्याश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. कृष्णान सांगिल्लें उत्तर हें अनन्य जावन कोण म्हाका शरणागत येतकी तांकां हांव सर्व रिती रक्षण करता अशें म्हूण कृष्णान सांगिल्लें. ताणें हांव तुमकां रक्षण करता म्हूण सांगून सगळो तो गोवर्धन पर्वत तेगेले दाव हातांत उक्कोण धरलो खंय. कशें उक्कोण धरलें कोणाक गो उक्कोण धरलो म्हळ्यार तांकां रातच्याक घर शिजल खंय थंय. कितलो नमुने सगळो गोरवां कितलो नमुने सगळो प्राण्यो तांगेले सगळो सर्व संसार ताजे मुळांत घरा राबिल म्हण राबलीं खंय. सगळे त्या प्रदेशाक सात्य धरलेले म्हण के उक्कोण धरला हाणें. त्या नमुने ते कृष्ण परमात्मान केलें गोवर्धन पर्वत उक्कोण धरलो गोविंदा नमो गोविंदा नमो गोविंदा नारायण गोवर्धन गिरिय नेत्तिद गोविंदा नम रक्षिसो प्रार्थना केली पुराजनान. अशी 7 दीस धाराकार पावस आयलो जाल्यार त्या पावसा निमित्ती कोणाकूच तोंदर जाय न्ही. कसलो तोंदर जाय न्ही. कृष्णान गोवर्धन पर्वत उक्कोण धरलेले निमित्यान सर्वांक रक्षण मेळ्ळें खंय. इंद्राक पूर गेले सोलवलो इंद्रा अयो कसं करचेत. कृष्ण महिमान्वित जावन आशिल्लो तसलो तागेले एक महिमे येद्राक हांव ताका अपमान केलेलो म्हूण जालें अशें म्हूण सांगून देवेंद्र कृष्णा लेगीत खंय हांगा सकड गोवर्धन पर्वता लेगीत नाना प्रकारा सकड स्तुती स्तोत्र गोविंद नामस्मरण वेद घोष मंत्र घोष सकड जात खंय देवत सकड येवन पुष्पवृश्टी दिताची. खंय पळयलें थंय हे नमुने उद्गार आयकूंक पळय. देवेंद्र म्हळें खंय देवा हांव इंद्र तूं उपेंद्र तूं मिगेला पशी श्रेष्ठ अशें म्हूण सांगून अहम किलेंद्रो देवानां त्वंगवा मिंद्रतां गतः गोविंद इति लोकस्त्वां स्तोष्यन्ति भुवि शाश्वतम्. अच्युत अनंत गोविंद म्हणची तसं ही तीन नांवां पाप परिहारक जावन आसच. इंद्र कृष्णाले येवन मागता म्हाका तूं रक्षण कोरका हांव कसकीच चूक केलेलो आसा म्हूण सांगून थंय येवन गोकुलाक येवन तो कृष्णाक स्वर्गात कोण हाडलेलो तसलो सुरभी म्हणची तसलो ती कामधेनुले दुदांनी ताका अभिषेक करता खंय कृष्णाक. रशी सकड मंत्र सांगताची गोविंद नाम संकीर्तन जाता सगळे ते वातावरण पळयलें स्वर्गतुल्य म्हूण दिसता खंय. मागीर देवेंद्र केदारनाथ देवाक दुदा अभिषेक करताची देवालय नामस्मरण करताची ताजेन तांगेल कसन पाप आसलो रे परिहार जाता अशें म्हणून कृष्ण परमात्माले मागता खंय मिगेल चुकी तूं क्षम करी. मात्र न्हय मुखारी महाभारत युद्ध जाता ते महाभारत युद्धा संदर्भारी मिगेलोची सत्वानी जन्म आयल तसलो मिगेल चल्लो अर्जुन ताका तुवें रक्षण कोरका अशें म्हूण सांगून तो मागून घेता. तेदना कृष्ण सांगता खंय अर्जुना मात्र न्हय
हांव सर्व पांडवांक परेक रक्षण करता अशें म्हूण उत्तर दितके अशी मुखार सताची सर्व गोपालकांक गोवळांक तांकां सक्कड कृष्णाल वयरी एक नमने संशय येवच्या सूर गेलो हो कृष्ण कोण हो पळयल्यार आमगेलो ओट्टू आसता आमगेलो ओट्टू गोरवांचेर येता आमगेलो ओट्टू जेवण करता जाल्यार तागेल महिमा पळयल्यार अद्भुता कितलो राक्षसांक ताण मान कळ्ळें आमगेले गोपालकांक गोरवांक रक्षण करचे वचकर कितले राक्षसांक ताण मान कळ्ळें आमकां त्या नमुने पावस येताना गोवर्धन पर्वत धरून घेवन ताण उक्कोण आमकां रक्षण दिल्ली तले हो कोण तागेले गी वचून निमगितात खंय देवो वा दानवो त्वं यक्षो गंधर्व एव वा अस्माकं बांधवो जातो योसी कोसी नमोस्तु ते कृष्णा तूं आमगेलो बंदुशी येवन आमगेलो वट्टस तूं कोण देव की दानव की गंधर्व की कोण तुगेलो महिम पळयल्यार आमकां तूं सामान्य न्हय म्हणशी दिसता परमात्मा स्वरुपी जावन तूं जेव येवन आमगेलो वट्टस वे मूळ सकड नाना प्रकार अर्थान्य सकड ताका प्रश्न घालताची ताका कृष्ण सांगता तुम्ही कसं नाही आज योचन केल्या की मिगेल बदल ते सत्य हांव अशींची म्हूण म्हाका अवगणन करूं नाकाची एक न्हय एक दीस हांव कोण म्हणचे तसलें तुमकां कळटा अशें म्हणून तांकां सांगता खंय मागीर कृष्णाली रासक्रीडा वृंदावनांतू सर्व नमुनेचे प्रकृतींतू जनालंतू खंय पळयल्यार कृष्ण नाम गोविंद नाम स्मरण सर्व गोपींक कृष्ण ना जाल्यार जायना तो खंय म्हण दिसनी म्हणटार जाल्यार खंय वच म्हण सोदूचें वता आशिल्ली अशें आसतना एक दिसू तांणी सर्व वट्ट करून कृष्णाल वट्टू नृत्य करका अशें म्हणून लेखले खंय तो खंयचे ते एक तमाल वृक्षाचे मुळांत बसून हातांत वेणू धरून वेणुनाद करचे सुरू केले खंय ताणें ते वेणुनादाक कसन ते तण चरता अशें सगळें गोरवां ते हाताच्या बिलतण तोंडांच्या बिलतण तोंडान तोची कान नीट करून तांणी राबून ते नाद आयकता 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 कृष्णा लागी येतात खंय तितलो आकर्शण ताजें वेणुनादाक देव देवते वरक ते वेणुनादाक आकर्शीत जाता आशिल्लींची खंय पळयल्यार ते वेणुनाद म्हणचे तर सर्व प्राणी वर्गांक जनवर्गांक देवतेंक आकर्शण दिता अशें म्हूण सांगताचे असले एक परमात्माली काणी परमात्मा आकर्षण कृष्ण म्हळ्यार कर्शयती ती कृष्ण आहा तो सदा आकर्शण करता आशिल्लो ही गोपिका सर्व लोक वट्ट जावन तांणी दामोदरा कृष्ण माधवा म्हूण सांगून रासक्रीडेन तांणी तल्लींची मध्य कृष्ण मंडलाकार आरती पुरा गोपिका स्त्री राबून नृत्य करतात खंय घरांतू बामणान आड घाले राबनाच माई माऊ कोण आसा तांणी आड घालें तांगेलें उत्तर आयकनाशी ते कृष्णाल कसल ती रासक्रीडेन तूं भाग घेवका म्हूण सांगून येतात खंय अंगना मंगना चांतरे माधव माधवम माधवम चांतरे चांगना इत्थया कल्पिते मंदले मध्यगः संजगो वेणुना देवकी नंदनः अशी सांगून तांणी ते गीत गान इत्यादी
नृत्य करत 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 तांकां विसरताच खंय आसाची कितें आसाची म्हूण सकडो तांणी लेक्काना अशी त्यान म्हूण ते रासक्रीडांत तरलीन जेताची मधुर गेलेले तसले गायन कृष्णाल सुतूची तांणी करतसल ते नर्तन तांकांची कळनाशी तांणी त्यान म्हणे नृत्यांत उतरलीन जाताची ते खंयची पुनवे रात्रीन ते पुनवे चंद्र आले ते उजवाडांत कृष्णाल स्वरूप नाना प्रकार जावन दिसतशील खंय अशी रासक्रीड चलता. मागीर थंय एकलो अरिष्टासूर म्हणून एकलो येता व्हड बसव स्वरूपी. बसव म्हळ्यार वृषभ ते बसव नंदी म्हणटाचे आमी त्या रुपारी ताण येवचे ते गोरवांक आनी सकड कश्ट दिवचे येवचे ते तांकां हिंस करच्याक तांच्याक कश्ट दिवचे येवचे. मागीर कृष्णाक हें सगळें कळटा कोण ताणें ते कोण तो अरिष्टासूर म्हणटलो ताका संहार करता. अरिष्टासूर संहारी म्हूण ताका नांव येता. मागीर एकलो केशी म्हूण एकलो राक्षस तो कंसालो लाग्गी आसताशील तसलो महा बलशाली जावन आशिल्लो तसलो तेगेलो कसो सेनापती म्हणटात ताका तस्सलो तो केशी तो एक घोड्या रुपारी थंय येता खंय हांगा सगळें उपद्रव दिवच्याक सगळें कंसान हाका प्रेरण करून ताका पिडयला. कंसाक कसन दिसला म्हळ्यार खंयचे वेश घालून कोणा पेटयल्यार रेची कृष्ण मान करतास. पुतनी पेटयले शकटाक पेटयले नाना प्रकार राजप्रलंबा पेटयले धेनुकाक पेटयले तृणावर्ता पेटयले वसासुरा पेटयले कितले जना पेटयले खंयच्या रुपार गेले रे हो सोण न्हय म्हणलें न्ही केशीक सांगलें अशी सोडचें न्हय रे ताका. ताणें आनी वापास मुखारसून हांगा खंय मथुरावर कमी गेलें राज्य येवचें ना म्हूण अशें सांगून ताका पेटयला. जाल्यार कोण हे बलराम आनी कृष्ण सची हे दोग जाण वट करून ते केशीक संहार करताची कृष्णान ताजे पांय म्हणचे तसलो पिसूळ घालून ताका मारन करता खंय केशी संहार केलेले निमित्यान कृष्णाक केशव म्हणचे तसो नांव येता म्हणटाची. मागीर अक्रूर कृष्णाल भक्तो कंसान तागेले सर्व जन मंत्री मस्त आसत ताका जाल्यार अक्रूर आपयलो कळ्ळें. फाय येवचे चतुर्दशी दीस आमगेले हांगा आमी धनुर्याग म्हणून सगळें करतात ताका बिल्लू हब्ब म्हणटात आमी आयुध पूजा करता न्हय तशीच. ताका तूं येवका म्हळ्यार कृष्णान येवका बलरामान येवका म्हूण सांगून तूं ताका आपूण हाडका म्हूण सांगून अशी अक्रूराक ताणें पेटयल खंय. पेटयता आसतना अक्रूराक भारी खूश जालें. तितले जन मंत्रीन तूं म्हाका हाणें पेटोवंक तशें जालें न्हय म्हूण भारी खुशेरी कृष्णाल दर्शन भाग्य म्हगेल्या जिवनांत मेळ्ळेलें मेल पुण्य म्हूण अशें लेखून तो गोकुलाक भायर सरून येता खंय. ते गोकुला भायर सरून येवचे कडेन कृष्ण खंय आसा म्हूण पळयता आसतना ते कृष्णाले सान सान हेज्जे ते मातये धुळींत ताका दिसता खंय. ते मातयेंत तो पळोवन होरला हाडून कृष्ण परमात्मा आमगेले जीवन धनी जालें अशें म्हूण लेखून कृष्ण खंय आसा म्हूण सांगून पळयता वतना कृष्ण गोरवा मध्य आसून गोरवा धार काडटा आस खंय. तसल ते पुण्य पुरुशाक अक्रूर पळयता. अक्रूरा पळोवन भारी खूश जाता खंय कृष्णाक. कारण अक्रूरा फटोवन घेता खंय आनी सक्कड कंसार विशयी जावन अक्रूराक निमगेता कशें आसा कंस म्हगेल आम्मा आनी आन कशें आसा थंय वसुदेव देवकी कशें आसाची पूर सकड विवर सकड अक्रूराल निमे सकड निमगेता. मागीर सांगता कृष्ण कशें आसा रे तूं म्हूण निमगेता. म्हगेल क्षेम तुगेलो हाता आसा
कस्सन सांगचे तू कस्सने भोवून चित असल भूंय आस ती पुण्य भूंय त्या भूंय तर आमी व्हरलेलींची ते तीर्थस्नान तुगेलें वाक्य कसन आस ते शास्त्र वाक्य तशें म्हूण सांगून थंय तुका न्हू आईल सकड उद्देश सांगतात भाय सकणीच आमी भाय सोरका जाला मथुरा पट्टणाक तुका आपयलेलो आसा वर्सा एक पटी दिवत असेल कप्प काणीक हें पुरा घेवन घेवन येवका कयश म्हूण सांगून थंय तुका न्हू भाय सरताची आनी पुरा आड घालता खंय ते गोपीक सकड आड घालताची कृष्णा आमकां सोडून खंय वता तूं म्हूण हें कृष्णाक वता तशेंलें म्हाका हांगा तूं वच्चा सोण अशी म्हण तशी तांगेलो बांधवी वाडला तो तांकां सकड समाधान करता खंय फाल्यां भाय सरली मागीर दनपार म्हळ्यार एक आनीक एक जेन वट्ट शेरोवन प्रतिभटन सुरू करताच कृष्णा सोणाच्या आमी म्हूण तसो दवचो सोनो फाल्यार भाय सरली भाय सरनो रथार ते एक जण बलरामो कृष्ण आनी अक्रूर बसला अशींची यमुना न्हंयत लेगीत तो रथ वता म्हणटना त्या न्हंयतू ताणें अक्रूरान संदी करची समजलें आपणाक म्हूण सांगून ते न्हंयत तो देव न्हू कृष्णाला सांगून संदेक वता खंय कृष्ण सांगता चड वेळ आनी कोरनक मरे वचे आमी वचून वगी पावल तितलें चांग न्हू म्हूण जायत आयलो संदी करनाशी सव न्हय म्हूण सांगून ते उदकांत अक्रूर न्हांवच्याक बुडता खंय मात्ते तर बुडले कृष्ण दिसता रथार पळयलें थंय आसा कसम पळयता आसा हांव आनी एक पटी बुडलो लक्ष्मी सहीत जावन अनंत पद्मनाभ दिसता परत पळयलें कृष्ण थंय बसला कसं पळयता आसा हांव खंय पळयलो हागेलें स्वरूप जालें वेश म्हूण सांगून तो ते परमात्मा स्वरूप मानस चिंतन करून घेवन थंय तुका न्हू भाय सोन कृष्णाला येता कृष्ण निमित्त कसं पळयलें तुवें कसं पळोवचें तुगेलो अनंत जावन आशिल्लें तसलें मूल स्वरूप कसं आसता अनंत पद्मनाभ स्वरूप तें हांव पळयलें लक्ष्मीन तुगेलें पाद संवहन करचें तसलें दृश्य पळयलें म्हगेलें जीवन धन्य जालें अशें म्हूण सांगून ताणें थंय तुका भायर सरताची मथुरा प्रवेश करताची मथुरा प्रवेश करची तसलो संदर्भारी थंय एकलो हें सकड अवंगान सकड धुवन वता सुकून ताका जावकाचें परिष्करण करून घेवन कंसावन दिवता ताणें चंद 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 वस्त्र नवे 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 वस्त्र मौल्ययुत वस्त्र अशी वस्त्र न्हय ते कृष्णान तागेलें अवंगाल निमगेलें म्हाका धारण करचें चांग वस्त्र असलें दी म्हूण अवहेळन केलें खंय ताणें कृष्णाक या तुमी सगळें गोरवांचेर येतले सगळें आमी कसं अवंगाल दिवचें म्हूण कोप आयलो कृष्णाक कारण ताका मारलें खंय मारलें रजक म्हणटलो तो मेल्लो मागीर एकलो फुलां माळ दिता तशेलो सुदाम म्हूण तागेलें नांव गणक म्हणटाच लायक परिमळ भरीत सुवासीत पुष्पमाला काण घेतली दोग जाणां तागेले घेवन धारण केली खंय थंय तुका मुखार सून वता थंय एकले त्रिवक्रे म्हूण आसा तीन कडेन वक्र खंय तिका तीन करता तसलें काम कसं म्हण गांध झरोचें गांध झरोवन ते कंसाक न्हांवच्या वतान दिवचें खंय तिणें कृष्ण तिगेले गेलो कृष्ण पळयलें तिणें तूं कोण हांव कृष्ण मस्त आयकलें रे हांव तुगेले विशयारी आज हांगा आयलो तूं भायर खुश जालें खंय तिका म्हाका एक ಸ್ವಲ್ಪ गांध दी तुवें गांध वे तुका कंसा दिवचें हें तुका दिता यो तुका गांध दिवची तसलें म्हाका पुण्य आयलां म्हूण घेवन ती गांध कृष्णा दिता खंय आमगेले षोडशोपचार पुजेंत गंध समर्पण एक भारी चांग जाली तसली सेवा ती गांध कृष्ण लावन घेता मागीर त्रिवक्र आशिल्लें न्हय ते त्रिवक्र आशिल्लेक तिगेले पांयार हागेले पांय धरून पांय माड्डोवन धरून कसन ते तिगेले केस गद्दा कपोल म्हणटात थंय धरून घेवन टक्क उकळता खंय तो तिका आनी फाट परसून सोडता
तिगेल सक्कड ते कसल ते वक्रत्व पुरा वसून भारी चंद भाईल मनीस जात खंय ती तिगेल स्वरूप भारी चंद जाता पुरा भाईल मनुष्य निमगिता खंय कोणाला ट्रीटमेंट घेतला इतलं चंदी जाल्ले मोतो मिस्टर कृष्ण गोविंदराव डॉक्टर मिस्टर कृष्ण गोविंदराव बळे इतलं बदलावण तिगेल ಅಂತ ಇಲ್ಲ सर्व जन आकर्षण तिगेल जीवन म्हणजे तसं बदलावण गेले ती कृष्णाक कितलं कृतज्ञ जाता अशी थंय तुकून मागीर हांनी मुखारसून अशी वतसाची वतस तसले संदर्भारी मुखारी कुवलया पीड म्हणून तसलेकलं हस्ती तक्का अंबष्ट म्हणून ती तसलेकलं माव होतं तांकां सांगून दवरला कृष्ण आनी बलराम येताना तुमी लाग घेवचे सोड नकाचे तांकां वाट दिव नकाचे अशें म्हणून तांकां आद केल्या हेकाड गेले तेकाड येत खंय तेकाड गेले हेकाड येत त्या नमूने दोग जण सोणाचे हें कंसाली सुचन म्हूण कळ्ळी ताका कृष्ण संहार करता दोग जण मल्ल युद्ध करता लायलीची मुष्टिक आनी चाणूर म्हणजे तसले मल्ल युद्ध प्रवीण दोग जण घोर जावन कृष्ण आनी बलराम आलवट्टो तांणी मल्ल युद्ध करताची बलरामो मुष्टिकाल ಒಟ್ಟು मल्ल युद्ध कोरून ताका मान काडता कृष्ण चाणूरा लेगी तो युद्ध कोरून ताका वयर कोणकां न्यालाक मारून सोडता खंय दोग जणाले मरण थंय संप्राप्त जाता मुखार वताचे कृष्णाले अंतपुरा गेलींची ताका मस्त दीस तुकून रात्री न्हीद ना दिसा मन ना खंय पळयले न्हिदल्यार स्वपन पडचें कृष्णाले भंय मन आरोग्यून गेलां अशी आशिल्ल तसल ते कंसा लेगी कोण तो सिंहासनार बसला की धांव नसून तागेल्या आंगार पडता गे ते पडताना कसल ते एक कंसाल मात्यार आशिल्लें किरीट की ते तोग पडता तोग पळोवन तागेर कसन ते सगळे बांदून घेतील सगळे कॅस आसाची ते धोरण हो सम हलयता ते मात्तें कसन तागेल ते गळ्याक बांदिल ते घालून घेतील सगळे माळ आसता पुरा कुडकी जावन तोग पडता खंय एक नमुने अपशकून जाता मागिरी कान्ना घालेल तसल कसल ते कुंडल आसाची तेवय वरकाची उदरून वताची कंसाले हरदेर बैसून कृष्ण ताका मार मार मान मान तागेले प्राण म्हणजे तसल ते उबूनत खंय अशी कंसू तागेले पापभारांनी मरता अशें म्हूण सांगताची अशें जालें मागिरी कंसाल वध जाल्ली कृष्णाल मुख्य उद्देश जालो प्रथम जावन पासून आवसबापसू पळयत खंय कशें सच आवसबास प्रथम जावन तांकां ते बंधन हातून सोडयलें ताणें दैवीक येद रायली अयो कितलो चंद जालो रे पुता तूं कितलो वर्स जालें तुका पळयना अशी तूं जाल्ल्यार तेन्ना हांव पळयलें न्ही आज तूं कितलो चंद जाला म्हूण ताका दिसली तिका दिसली खंय कृष्णाल स्वरूप पळयता अवसर पूज म्हूण एक आसा अवसर पूज म्हळ्यार देवीन कृष्णाक अवसर पूज केली खंय कसल ती अवसर पुजा म्हूण म्हळ्यार राबील तशीची पूज कोण सोडची कसन आसती गेले की कृष्णाक अभिषेक करच्याक तीन काय कलशांत उद्दा भरलावे ना कृष्णा पळयले तसल खुशेर खंयचे ते दोळ्यांतून उद्दा आयल की ते दोळ्या उद्दाक कृष्णाक अभिषेक खंय मागिरी खंयची ती माळा दोनी हातान ते कृष्णाल खांद्यार तीन हात घालून ताका पोटोवन घेतलं खंय ती कृष्णाक तीन घालेल तसल माळ जाली नैवेद्य कसाने ते एक नमुने संभ्रमारी रोमांचन जावन ती गेले हृदयातून दूध उद्भव जाले खंय ते दूधची कृष्णाक नैवेद्य जाता अशी अभिषेक माला आनी आरती कसली म्हूण म्हळ्यार
एक क्षणय तगेल ते स्वरूप पोळोच्यांतू द्वाळ धांपी नाशी तदेक चित्त जान पळेता पळेता ते प्रकाशच नव्हे तेच कृष्णाक तीण दाखवत असल आरती दिली खंय असल एक अवसर पूजा ती देवकी कृष्णाक करता अशी म्हणून सांगता. मागीर वसुदेवान कृष्णाक बलरामाक दोग जाणांक चांग संदर्भार उपनयन संस्कार दिलो. उपनयन संस्कार जालो मागीर ताणें सहज जावन घेवन विद्याभ्यासा वचीत असल क्रम थंय तुकून सीदा अवंती देशाचे सांदीपिनी महर्षी म्हूण ते महर्षी लागीं कृष्ण वचून राबलो खंय. थंय 64 दीस राबून ताणें 64 विद्या संपादन केले अशें म्हूण म्हणटाची. थंय तुकून भायर सरचे वेळार ताणें सांदीपिनी लागीं कसल गुरुकाणीक दिवका आपण्यान म्हूण निमगेलें. तेदना ते सांदीपिनी महर्शीले एक चेडू पूत मृत पाविलो. मृत पाविल तसलो तो चल्लो खंय गेला म्हूण वतना ताका आपूण हाण दी म्हूण घेवन सांदीपिनीन कृष्णाले सांगलें खंय. कृष्ण ताका कळ्ळें समुद्रांत तूं गेलेल तवळ तो चल गेलो म्हणून समुद्र गेलो. समुद्रा वचून समुद्र रायाक आपयल खंय कसन गेलो आमगेले सांदीपिनी महर्शील पुत्ताक तेणें हांव केलेलें न्ही काम. पांचजन्य म्हूण राक्षस आशिल्ले हे समुद्रांत ते राक्षसान ताका जिवशी मारलेले पांचजन्याक आपयता. पांचजन्यान आपयल तवळी पांचजन्य आपण केलें म्हूण ओपून घेतली की पांचजन्या मारता. ते खंयचे ते एक शंकू तो आपण घेवन घट्ट स्वरार तो शंख वाजीत खंय कृष्ण. पांचजन्य तागेल्या हातांत सदां आसतलो जालो. थंय तुकून खंयचे ते समुद्र रायान सांगिल्ले प्रमाणे तो चल्लो यमरायान व्हेला म्हूण कोण यमरायाक आपयता. यमरायाक आपयतना तो सांगता की तो चल्लो प्रेतस्वरूपार आसा म्हूण सांगून ते खंयचे ते चेरडाक आपोवन ताका पुनः जीवदान दिवन यथा प्रकार ते चेरडाक सांदीपिनी महर्शीक हाण ओपशीत खंय गुरुकाणीक दिता अशी गुरुवर्याल वयर आशीत असल कसन ते एक गौरव तो दाखोवन घेता. मागीर मुखार सून येताचे आमी कंस मृत पावलो अशें म्हूण कळ्ळें फुडें तागे लागीं संबंदी जरासंदो द्वेश साधने खातीर जावन उठून रपता. म्हळ्यार कंसाल बायल धुवो आनी सकड मस्त रडता. मागीर कृष्णान कंसाल बापूस कोण तो कंसाल निमिती बंधनांत आशिल्लो ताका सोडयलो. उग्रसेनाक पट्ट बांदिलो आनी हांकां सकड कंसाल बायलेंक चेडूवांक सकड समाधान केलें. जाल्यार जरासंधान हें एक द्वेश साधन करच्याक युद्ध आरंभ केलें खंय. सुमार 23 अक्षोहिणी सैन्य समेत जावन तो एक पटी येता आशिल्लो. एक पटी 23 अक्षोहिणी सैन्य म्हळ्यार 8 पटी तो सैन्य घेवन आयला. तितले सैन्य एक पटी येताना 23 अक्षोहिणी. महाभारतांत युद्ध जाताना ಒಟ್ಟು आशिल्ले कौरव आनी पांडवाल ಒಟ್ಟು सैन्य 18 अक्षोहिणी. हांगा हाणें 23 अक्षोहिणी सैन्य एक पटी घेवन येवचें. कृष्णान तितले सैन्य समूह नाश करचे. कृष्ण राखतस खंय हागेल शक्ती उणी कोरका. हागेल शक्ती उणी कोरका हागेल बल कसन सैन्य बल जाता तितलें उण कोरका अशें म्हूण लेखून ते खंयचे ते तागेले सैनीक आसा पुरा जनांक ताणें मान काडता खंय. बलरामो महाबलशाली तागेले बलाक समान आशिल्ले तसले प्रबल म्हणटले तसले कोणें नाच. जरासंधाक हांव मान काडटा म्हणून मुखार सून गेलो खंय तो फुडले अशरीर वाणी आयकली. पळय ताका मारतलो दुसरोस तूं मारचें वचूं नाका अशें म्हूण ताका मारनाशी ते दाबयलें.
मागीरी थंय तुकुंतांनी गोमांतक पर्वताक येताच. थंय वरक जरासंदो युद्धाक येता जाल्यार गोमांतक पर्वताक चडच्याक ताका जाय न्ही खंय. म्हळ्यार तितलो येत्तर रस्तो समर्थ जाल्यार मात्र वयर वतात. जरासंदाक कांय पुणे हांकां कोरका म्हूण सांगून सगळे पर्वता पंदाक ताणें उज्ज घाल खंय. म्हळ्यार हांणी तोग देवन येवच्या न्हय म्हूण सांगून ते वे कृष्ण बलराम आनी सगळे पर्वत काडला आनी पाय्यान मोडून सोड खंय. ते माड्डेले पेट्टाक ती भूंय भितर वचून समुद्रा उद्दाक म्हूण तसलो वयर येवन पुरा उज्ज वाडोवन गेलो. अशी जरासंदो थंय तुकून सोलवून धांवता. असल संदर्भार एक चमत्कार ते गोमांतक पर्वतार आशिल्ले तवळ चलता. कसन म्हूण म्हळ्यार श्वेतद्वीपांत आशिल्ले तसले विष्णू परमात्माल किरीट तागे लागींची राखत आशिल्ले तसले बलिचक्रवर्तीन आश पावन रूप बदलायसून ते किरीट तो चर्त खंय. त्या संदर्भार खंयकी गेलो तसलो गरुड परत थंय येता आनी तागेल्या हातांत तो शिरकून पडटा. बल तागेले हात दिना जाल्यार पाताळाक वचून गरडान ताका सोलसून ते किरीट घेवन येत खंय. हे गोमांतक पर्वतांत किरीट नाशी बशिल्ले तसले ते कृष्णाल माथ्यारी ते किरीट येवन पडता अशें म्हूण सांगून सांगताची. मागीर करवीरपुरा म्हूण थंय एकलो श्रगाल वासुदेव म्हूण आशिल्लो. कृष्णाल मुणकेच्या हातांत तो शंख चक्र हें सगळें धारण करून आशिल्लो जाल्यार तो कृष्ण विरोधी तागेले वयरी युद्ध जाता. ते श्रगाल वासुदेवाक संहार करताच. मागीर कृष्णाले पट्टाभिषेकाचे विशेष संदर्भ येता. कुंडिनापुरा म्हणजे तसले एक नगरांत थंय भीष्मक म्हण तसलो एकलो महाराज तागेल धुव रुक्मिणी म्हणटली. तिका हरडिक्कोरकाश म्हूण लेकून एक स्वयंवर करताच. सामान्य जावन मस्त नमुने स्वयंवर सकड आमी आयकलींची. सीता स्वयंवराशे पुरो, द्रौपदी स्वयंवराशे पुरो, दुसरे नमुनेचे स्वयंवर जाल्लींची. स्वयंवराचे अर्थ इतलोच की चेल्लेल्या हातांत तूं माळ दिवन ती माळ कोण शूर जावन आसा एक तिक्का समर्थ म्हूण तिका दिसता की ती वचून ताका माळ घालची. हांगा कुंडिनापुरांत कसन केला म्हळ्यार स्वयंवर म्हळ्यार फुडेची चल्ल कोण म्हणून निर्धार करून सोडला. एक नमुने तांगेले कोण तो भीष्मक आसा ताका मुल्यांक घालून रुक्मिणी अण्णा तो रुक्मी म्हूण तागेले सकड कारभार हे शिशुपालाक रुक्मिणी दिवन हरडिक्कोरकाश म्हूण तांचे सकड योजना घालेली. त्या योजना प्रकार सकड प्रचार करताची. मस्त जन सकड राय येवन ते स्वयंवराक येवन मेळटात खंय. म्हळ्यार हांव वरकची योग्य जावन आसा म्हूण ते सकड राय सकड आयलेच. अशी आयिल्ले तेन्ना कृष्णाक हो विशय कळून घेवन तो गरुडारूढ जावन घेवन थंय येवन पावता. तेदना हांणी सक्कड योचन केलें गरुडारूढ जावन आयला म्हूण तर जाल्यार तो साक्षात नारायणूची. ताका माळ घालच्या सोडच्या नज. ताका माळ घालच्या सोडच्या नज जाल्यार कसो कोरका ताका हांगा बसशाक आसन खाल दवरचें नज. कितलो सकड आसन आसाची ते आसन पुरा जनांक घालून भरती करून ते बसकरान सोड खंय. एक आसनय खाली ना. म्हळें सकड ते गरुडान थंय येवची तसल ते वेगाक तागेल कसले ते पक्कासाची ताज्जे ते वाऱ्यांत ते कोण कोण बसले की तांणे सगळें उबून वचचे सकड जालका अल्लोल कल्लोल जालके त्या नमुने वेगार येवन गरुड येवन पावला थंय. त्या संदर्भार जरासंधाक कृष्ण आली पराक्रम फुडें गुतस ताणें मस्त कडेन पेट घालून सगळें धांवन गेलो तो.
तस जावचें सोनो ताका आड घालच्या मात्र जायना मरे कसं नाही पण उपाय कोरका अशें म्हूण सांगून स्वयंवरा तांणी मुखार सोच म्हूण गेलें कशें करचें ताका न्ही कसले सुद्दी करचें नाका फाल्यां लग्न करून सोडया शिशुपालाक होरण घेवन येवन बैस म्हूण सांगलें सय फाल्यां हरडीक करची अशें म्हूण सांगून निर्धार केलो निर्धार करता आसतना संदर्भारी एकल्यान स्वयंवर कोरका म्हणचें आनी एकल्यान नाक्क म्हणचें अशें सकड वाद विवाद जाता आसता संदर्भारी विदर्भ नगराचे राय तो दोग जाण आसा ते बाबा वक्रत आनी कैशिक म्हणटले तांणी कृष्णाक आमगेल राज्याक यो म्हूण आपयन खंय कृष्णा तूं हांगा आयला म्हूण म्हळ्यार आमगेलें पुण्य तुगेलें आगमंतरी आमगेले राज्याक जालें म्हूण तर आमगेली भुमी ती पवित्र जाता अशें म्हूण सांगून ताका आपोसून आमी अभिशेक करतात तुका अशें म्हूण ताका मागणी केली उपेंद्रस्त्वं महाबाहो देवेंद्राणाभिषिक्तवान् आवामिह हे राज्ये त्वाम् अभिषिक्तं ददामि ते महामहिमान्वित महाबलशाली उपेंद्र तुका इतले वेळा कची देवेंद्रान अभिषेक केलेलो आसा जाल्यार आमी आमगेले राज्यांत आयले तुका अभिषेक करताची पट्टाभिषेक करताची तुका सर्व नमनेचे गौरव आदर छत्र चामर कसकसनाच विरुदावळी सहित जावन तुका गौरव दिताची उपचार करताची तुवें आमकां कृतार्थ कोरका अशें म्हण तेगेले मागणी केली खंय तेन्ना सकड कोण ते स्वयंवर मंटपांत सकड शिरवलेले आसाची थंय वचून एनावन्समेंट केलें अशेंशी विदर्भ नगरांत कृष्णाक पट्टाभिषेक चलता सर्व जन रायान पुरो थंय येवका अशें म्हूण सांगलें हांगा स्वयंवर कॅन्सल कसल्याक म्हळ्यार राय पुरो धांवन घेवन हांगा आयले कसले आयल्याची कृष्ण आले ते पट्टाभिषेक पळोवका खंयचे नमुने वैभव जाता ते पळोवका अशें म्हणून सक्कड आयलेच केलो जण कसले आयल्याची कोण कोण आयल्याची म्हूण पळोवचे आयलेच आनी केलो जण कसले आयल्याची तो कसले आयलो म्हूण पळोवचे आयली अशी निमगीताना हांव वसना बा तूं जेवका जाल्यार वस म्हूण थंय बशील कडेन सांगिलो हांगेन पळयता हांगेन बसला अरे देवा पुराय जन हांगासरची थंय ना स्वयंवर मंटपा खाली सक्कड हांगेन पट्टाभिषेका येवन शिरवलेच खंय ते संदर्भारी तो कृत आनी कौशिक सक्कड सभे उद्देश जावन सकड सांगता कृष्णाले दर्शन मेळ म्हूण थंय जाल्यार आमगेले सकल पाप क्षय जाता पट्टाभिषेक दर्शन केले निमित्यान आमगेले जीवन ते भाग्य आमी दोगां जाण कोण बाबा वसती कृत आनी कैशिक आमी वट्ट जावन कृष्णाक हांगा पट्टाभिषेक करताची आमगेले कसन ते जीवन असं आज धन्य जाला कृष्णा तूं आमगेलो पट्टाभिषेक स्विकार कोरका अशें म्हूण सांगून सक्कड नमुनेचे सकड अभिषेक आरंभ करताची देवतानुदेवतेले अधिपती जावन आशिल्लो तसले कृष्ण परमात्मा मनुष्य लोकांतू ताका राजेंद्र आत जाल्यार मुख्य जावन ताका थंय स्वयंवर मंटपांतू स्वयंवरा येवच्या नज्ज म्हूण सांगिल्लें तो चक्रवर्ती न्हय म्हूण आनी खंय ताका पट्टाभिषेक जालेलो ना अशें म्हूण कारणाक तसोन हांगा कसन करता आहा न्ही ताका पट्टाभिषेक करताची तांणी बशाक थंय आसन दिनी नवें देवेंद्राक कळत हे विशय देवेंद्रान तागेल ते स्वर्गांत कोण एक आसन दित खंय कसलें म्हळ्यार पट्टाभिषेक करचे तसले संदर्भार दवरचे तसलें आसन ते नित्य नूतन जालें तसलें आसन जावन आसका दुसऱ्यान बशील सकड आसन देवाक अर्पण करचें न्हय म्हूण ताणें नवीन जालें तसलें आसन स्वर्गांत कोण पेटोवन दिलें खंय
दिव्य सिंहासन पेटोवन दिल्लें. मागीर कृष्णाक पट्टाभिषेक करताची कामधेनू क्षीर हाण तिका कसन ते अभिषेक करताची पंचसुधा अभिषेक करताची सक्कड रांय ते पट्टाभिषेकांतो भागवयसिताची स्वतः देवेंद्र ऐरावतार तुकून तो ते पट्टाभिषेकान भाग घेवचकर तो थंय येवन पावतलो गेलो. ताणें येतना दिव्य रत्न इत्यादी सगळें हाडलें खंय कृष्णाक अर्पण करच्याक. अभिषिक्त जावन आशिल्लो तसले रायाक कसकसन सगळें अर्पण करका. ते सक्कड नाना प्रकाराचे फल, नाना प्रकाराचे पुष्प, नाना प्रकाराचे गंध चूर्ण, नाना प्रकाराचे सगळं कृष्णाल मात्यारे घालून ते अभिषेक करताची. ऋषिवर्य ब्राह्मणवर्य वेद घोष म्हणचे तसले कसले आकाशा वचून पावत काही पळयल्यार ते एक देवलोकूची तोग घेवन पावला की म्हणून तसलें वातावरण ते थंय चलता. हे संदर्भारी कृष्णाक भारी खूश जाता खंय पट्टाभिषेक जाल्लो म्हूण. मागीरी रुक्मिणील बापूस कोण आसता भीष्मक म्हणटल्याक कृष्ण ताका विश्वरूप दाखयता. अशी भीष्मकाक तो नारायण जावन दिसता खंय रुक्मिणी महालक्ष्मीशी दिसता. आनी दोग जाणांन ओट्टू जाल्यार साक्षात लक्ष्मी नारायणान राबिल म्हूण दिसता अशें म्हूण तागेले मनां येता खंय. आजीक हांगा हें पट्टाभिषेकाची काणी राबोवन मुखारी हांगा तुकून मागीर मुखारसून सांगताची. श्री कृष्णार्पणमस्तु.